प्रत्येक खेळाडूची माहिती असायला पाहिजे. आता हे 12 मॅन आलेले आहेत, संघामध्ये गेलेत, गोलंदाजाचं नाव माहिती नाही. आता सध्याच्या घडीला सचिन, शेखर मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. शेखर हो जा बेफिकर आणि चांगली गोलंदाजी होऊन जाऊन दे. हो वेगवान चेंडू. आता शेखरला सांगितलं होऊन जा बेफिकर आणि इथं मात्र फलंदाजाची दांडी गुल डीजे. धन्यवाद डीजे. बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्ड क्लब आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेटचा कुंभ मेळा. आपण जर विचार केला तर बीपीजीसी प्रीमियर लीग पर्व दुसरं एक दिमागदार 16. खरं तर बरेचसे एम्प्लॉई आपण जर विचार केला तर आज कुठेतरी कामाला विश्राम, आराम आणि क्रिकेटची सेवा करण्याचा. हो 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 लो फुलतो चेंडू. आता हाताला झटका आणि बोटाला चटका जरूर लागला असेल, कारण चेंडू हातातनं निसटला. खरं तर थोडीशी घाई केली होती. पुन्हा एकदा मात्र बॅकफुट पंच आपल्याला बघायला भेटला कव्हरच्या दिशेने. दर्जेदार फिल्डिंग, चांगला थ्रो. याच दरम्यान 2 धावा मात्र काढल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा. पहिलं षटक संपुष्टात. पहिल्या षटकानंतर धावा लगावल्या जातात. खरं तर 6 धावा. डीजे यस महिला मंडळ तुमचं हार्दिक स्वागत असेल. रणरागिणी या गोल्ड क्लबच्या सर्व रणरागिण्या मात्र इथं दाखल झालेल्या आहेत. तुमचं हार्दिक स्वागत. एक शॉर्ट रन. ओके चला, एक धाव मायनस करा, 5 धावा. चला, शेखर मात्र त्यांनी चांगलं षटक हाताळलं. आता शेखरची जागा भरण्यासाठी युवा आहेत. रितेश सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू, अर्थातच बिंदी गेंद, डॉट बॉल. हो वेगवान चेंडू. आता ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला बेस पसंत आहे ना, तसाच मात्र या गोलंदाजाला स्वतःचा पेस पसंत आहे. नाव आहे रितेश. खरं तर युवा आहे. कुठं मारला स्प्रे, कुठं मारला, वास इथपर्यंत आलाय. खरं तर पंख्याने आलाय. डिओ स्प्रे इथं सुद्धा मात्र त्यांचा वापर तुम्ही करू शकता. इथं मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झालाय मित्रांनो. म्हणून म्हटलं जातं ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. आता या रितेश यांचं कौतुक करावं लागेल. हो इथं मात्र पुन्हा एकदा खडे खडे पंचचा शॉट आपल्याला बघायला भेटला. थोडस गफलत झाली, थोडस फंबल झाला, पण त्याचं नुकसान मात्र जिथं 1 धावा होती तिथं मात्र 2 धावा लगावल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा. पुन्हा एकदा लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला येणार आहे का काय, हा प्रश्न नक्कीच पडलाय.
खरं तर सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर एक सुरक्षा मॅन आपण ज्यांचे जर बघितलं जातं तेच म्हणजे बीपीजीसी सिक्युरिटी. आणि एका ठिकाणी खरं तर हॉस्पिटलमध्ये नेण्याची मात्र त्यांच्याजवळ एक जिम्मेदारी असते. पवित्रा हॉस्पिटॅलिटी. ओ हो हो हो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट दांडीगुल डीजे. चला धन्यवाद डीजे. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे बीपीजीसी सिक्युरिटी. अगर तुम्ही हा सामना गमावला तर तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल आणि पुन्हा एकदा 365 दिवसाची वाट मात्र पाहावी लागेल. आणि 365 दिवस म्हटलं तर खरं तर एक वर्ष. मग तुम्हाला घरी जावं लागेल. मग तुम्ही विचार करा, ओला असेल, मग रिक्षा असेल, कॅब असेल, टॅक्सी असेल. हा कुठला शॉट होता खरं तर. आता प्रेक्षक सांगतात की लाल शॉट. आता हा नवीन शॉट मात्र भेटीला आलेला आहे, लाल शॉट. लालम लाल, क्या बात है. आने वाले समय में होली भी है. अच्छा, फलंदाजाचं नाव आहे, सॉरी. चला बॉलच नेम. धन्यवाद डीजे. आनंद. आता आनंद मात्र येत आहेत आणि आपल्या संघासाठी आनंद देतील का. हा चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. आता असं म्हणावं लागेल धुंडोरे साजना. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे आणि क्रिकेट म्हटलं तर चेंडू पलीचा संपर्क असणं गरजेचं आहे. आता इथं मात्र षटकार अजूनही लागलेला नाही आहे, फक्त चौकार आपल्याला बघायला भेटलेत. इथं मात्र पुन्हा एकदा काय दर्जेदार गोलंदाजी. खरं तर फलंदाजाला जखडून ठेवलंय या गोलंदाजांनी आणि कुठंतरी आपल्या संघाला आनंद देत आहेत. नाव आहे आनंद. ओ आता एक मराठी चित्रपटाचं संगीत आपल्याला आठवण, त्या गाण्याची आठवण झाली. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे आनंद. म्हणजे आपल्या संघाला आनंद देत आहेत. आणि पहा ना, बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू. फलंदाज मात्र माघारी परतावा लागेल. यस डीजे. चला मॅच ऑन करा प्लीज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल लोखंडे. हो हो, फटका फसलाय. खरं तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडूची सांगता झाली. डायरेक्ट थ्रो मात्र करण्यात आला आणि धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा. कुठेतरी मात्र बॅटिंग संघ धावांसाठी मात्र चाचपडताना दिसत आहेत, धावांसाठी धगधग करताना दिसत आहेत. आणि क्रिकेट म्हटलं तर धाव, या स्कोर कार्ड वरती धावा असणं गरजेचं आहे. आणि तिसरं षटक मात्र सुरू आहे. आनंद याचं मात्र कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी. ओ पुन्हा एकदा चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. आता चेंडू पलीचा संपर्क नसल्या कारण मात्र गोलंदाज मात्र इथं फायदा उचलतायत. फलंदाजावरती मात्र हावी होऊन बसलाय का काय. नाव आहे गोलंदाजाचं आनंद. पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू होता. ऑनच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. फंबल झालं पण कुठलंही नुकसान नाही आहे. सध्याच्या घडीला 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर फक्त एकावरती 11 धावा. डीजे.
चला नवीन गोलंदाज सध्याच्या घडीला राजा. क्या बात है, आया है राजा. लोगो रे लोगो. हो हो, राजावरती हल्ला. बोल ऑनच्या दिशेने दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच असेल, पण कुठेतरी मात्र एक धाव काढली जाते. चला नेक्स्ट मॅच सज्ज राहायचं. युवा सिक्सर आणि द ARK फाउंडेशन या नाणेफेकीसाठी या. पण्या इथं मात्र सज्ज आहेत. चला टॉस उडून घ्या. युवा सिक्सर द ARK फाउंडेशन, महत्वाची मॅच आहे तुमच्यासाठी. हो बिग हिट. कव्हरच्या दिशेने मात्र खेळाडू आहेत. या दरम्यान आपण जर विचार केला तर लो स्कोरिंग मॅच. पुन्हा एकदा आपल्या भेटीला स्कोर धावांचा विचार केला तर फक्त 13 धावा. चौथं षटक मात्र सुरू आहे. राजा दर्जेदार गोलंदाजी. युवा सिक्सर. ओहो, इथं काय झालं. यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केले जात आहेत. दांडी गोल डीजे. हॅलो हॅलो भूषण. अच्छा, त्यांच्यासाठी. चला धन्यवाद डीजे. एक महत्वाची टॉस आहे आणि द ARK फाउंडेशन तुम्हाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. इथं मात्र बॉलर बॅक टू ड्राईव्ह. युवा सिक्सर डिसिजन सांगा. गोलंदाजी ओके. चला द ARK फाउंडेशन तुम्हाला पुन्हा एकदा फलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा बिग हिट म्हणजे राजा आणि ओव्हर मात्र संपुष्टात. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि फक्त 13 धावा आणि टार्गेट असेल 14 धावांचं. डीजे. धन्यवाद डीजे. चला सिक्युरिटी, BPGC सिक्युरिटी या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला डीजे. धन्यवाद डीजे. चला फलंदाज मात्र सज्ज आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन आणि रोहित. सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये ही जोडी दाखल होते. खर तर डावरे फलंदाज आहेत. अर्जुनच्या बॅट मधनं एक मोठा तडाखा आपल्याला बघायला भेटला.
पुन्हा एकदा आडव्या बॅटनी मात्र फटका खेळायचा होता. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळणी पंच आमच्याजवळ वळतायत. इशारा आलाय वाईट चेंडूचा. हो, आता या चेंडूला भीमर असं म्हटलं जातं. भीमर यानी बीमार गेंद. बीमार गेंद यानी बीमार गेंद. अब इस बीमार गेंद पर यहाँ पर बल्लेबाज क्या करेगा? फ्री हिट का मौका भी है. अब लाइसेंस है भाई बल्लेबाज के पास, सिवाय आपको यहाँ पर रनआउट नहीं होना है. एक मौका है, एक गिफ्ट है. ओ जमीन को आग लगाता हुआ ये स्ट्रोक हमें देखने को मिला. अच्छी फील्डिंग वहां पर, क्या बात है. जर्सी नंबर 37. स्कोर कार्ड के बारे में सोचेंगे तो अब 7 रन. इस बार बड़ा स्ट्रोक, लेकिन देखिए नोमैंस लैंड पर वहां पर गेंद गिरती हुई और एक ही रन यहां पर बनाए बल्लेबाज ने. अब उन्हें पता है ओह ये क्या हो रहा है मैदान के अंदर. क्या अच्छा शॉट हमें देखने को मिला, लेकिन देखिए यहाँ पर अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो. तो स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 9 रन. अब जीतने के लिए 19 गेंदों पर महज 5 रनों की जरूरत. अब देखिए छक्का लगाकर ये मैच जिताएंगे क्या? महेंद्र सिंह धोनी स्टाइल में मैच खत्म होगा क्या? नहीं, लेकिन इस बार अब देखिए दिशा इन गेंदबाजी, ये मुफ्त का रन यहाँ पर ऐड होता हुआ. अब वाइट गेंद उस पे चलते फलस्वरूप यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर 1 रन ऐड होगा. अब जीतने के लिए महज 4 रनों की जरूरत. अब ये मुकाबला एक तरफी हमें नजर आ रहा है. बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, लेकिन इस बार बल्ले और गेंद का संपर्क नहीं है और ये काफी समय बाद हमें बिंदी गेंद देखने को मिली. यस डीजे. धन्यवाद डीजे. गेंदबाजी ट्रैक पर नया गेंदबाज इस वक्त गेंदबाजी के लिए तैयार है. नीलेश. आमचा एकच वादा जितू दादा. खर तर प्रेक्षक वर्ग तुमच्या आतुरतेने वाट बघतायत. आता तुमचा टाइम आलेला आहे, आपका समय आ चुका है. जितू दादा हॉस्पिटल मध्ये गेलेत दवा घेण्यासाठी. फिर से एक बार बढ़िया गेंदबाजी. यहाँ पर देखिए बल्ले और गेंद का यहाँ पर संपर्क नहीं है और देर कर दी जनाब आपने आते आते. देखिए पहली कुछ इस तरह अच्छी गेंदबाजी होती तो ये मुकाबला वन साइड हमें नजर नहीं आता. लेकिन इस बार मैं तारीफ करूंगा गेंदबाज की. हो हवाई सफर. गेंद गई आउट ऑफ द पार्क. मिले 4 4 4 4 4 4 रन डीजे. युवा सिक्सर फिल्डिंग लावून घ्या. युवा सिक्सर 12th मॅन. द ARK फाउंडेशन तुमचा 12th मॅन.